अंगठ्या एवढ्या माणसाची गोष्ट. एक अंगठ्या एवढा छोटा माणूस असतो. त्याचा परिवार पण छोटाच असतो. एक बायको आणि 2 मुलं असतात. सगळं काही व्यवस्थित चालू असतं. एक दिवस दोघे मिळून धान्य वाळत घालतात. ते छोटे असतात आणि त्याचं धान्य देखील थोडंच असतं. त्यामुळे ते धान्याजवळ बसतात पण चिमणी पाखरे त्यांची सगळी धान्य खाऊन टाकतात. बिचारा माणूस, त्याला काहीच धान्य शिल्लक राहत नाही. दोघे नवरा बायको आता झाडाखाली बसून रडायला लागतात. त्याचं दुःख भगवंताला बघवत नाही. देव लगेच प्रकट होऊन त्यांना त्याचं दुःखाचं कारण विचारतो. तेव्हा झालेला सगळा प्रकार दोघे सांगू लागतात. देव प्रसन्न होऊन त्यांना वरदान देतो आणि म्हणतो, आजपासून तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही. जर कोणी त्रास दिला तर त्याचं नाव घ्यायचं आणि टिक म्हणायचं, तो लगेच नष्ट होईल. एवढं बोलतच देव अदृश्य होतात. दोघेही खूप खुश होतात. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला चिमणी पाखरे दिसतात. त्याला खूप राग येतो. मग देवाने दिलेलं वरदान त्याला आठवतं. तो चिमणी पाखरांना बघून टिक बोलतो आणि काय लगेच ती मरून जातात. तो अंगठ्या एवढा माणूस खूप खुश होतो. बायकोला सगळं सांगतो. बायको बिचारी हे ऐकून दुःखी होते. ती नवऱ्याला असं करायला नको होतंच बोलते, पण नवरा तिचं काही ऐकूनच घेत नाही. कारण तो घामंडी झालेला असतो. तो बायकोला संध्याकाळी मटणाची भाजी बनवायला सांगतो. संध्याकाळी त्याची बायको त्याला मटणाची भाजी बनवते. 2 लहान मुलं असल्यामुळे ते मुलं सगळी मटण खाऊन घेतात. मात्र त्या अंगठ्या एवढ्या माणसाला फक्त भाजीचा रस्सा उरतो. हे बघून त्याला खूप राग येतो. तो बायकोवर खूप चिडतो आणि तो दोन्ही मुलांना टिक बोलतो. दोघेही मरून जातात. तो पुन्हा मटण बनवायला लावतो. बिचारी बायको घाबरून मटण बनवते आणि ती सगळा रस्सा खाऊन घेते आणि अंगठ्या एवढ्या माणसाला फक्त आता मटण शिल्लक राहिलेलं असतं. तेव्हा तो बायकोला रस्सा वाढायला सांगतो. तेव्हा ती बोलते की मी सगळा रस्सा खाऊन टाकला. तुम्हाला काल मटण खायचे होते, म्हणून मी फक्त मटण ठेवलं. हे ऐकून नवऱ्याला खूप राग येतो. तो म्हणतो, माझी बायको टिक. त्याची बायको पण मरून जाते. तो मटण करतो आणि रागाने निघून जातो. तो रागात एका लग्नाच्या ठिकाणी पोहोचतो. तिथेच जेवण चालू असते. तो जेवायला बसतो आणि तो अंगठ्या एवढा लहान असल्यामुळे त्याला लोक थोडं जेवायला वाढतात. हे बघून त्याला खूप राग येतो. तो बोलतो, सगळे नवरी नवरदेव टिक. सगळे मरून जातात आणि तो सगळं खाऊन टाकतो. नंतर त्याचं पोट खूप मोठं होत. त्याला पोटामुळे चालता येत नाही. त्याला वाटतं, आपण पोट कमी करावं. तो लगेच म्हणतो, माझं पोट टिक. मग तो देखील मरून जातो.